श्री स्वामी समर्थात मग सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या चॅनल. बहुतेक स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील जे काही गुरुवार आहेत, 4 गुरुवार, ते प्रत्येक स्त्रीने जे मनोभावे देवीची पूजा करून ते जे व्रत आहे ते व्रत केलेलं आहे. तर आता शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे त्याची मांडणी तर आपल्याला माहिती आहे, पण त्याची उद्यापन कसं करायचं आहे त्या व्रताचं आपण या व्हिडिओमध्ये त्याचा विधी काय आहे ते बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा आपण सगळ्यांनी केलेली आहे. पण ह्या पूजेप्रमाणेच या व्रताचं उद्यापनाला पण फार असं महत्त्व आहे. त्याचा देखील विधी आपण पाहणार आहोत. जर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत जर केलं असेल तर त्याचं उद्यापन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर हे व्रत जे आपण करतो ते त्या व्रताला काहीही अर्थ राहणार नाही आहे. व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तरच त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसं करायचं आहे. 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील आपला चौथा गुरुवार म्हणजेच शेवटचा गुरुवार आहे. ह्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे का? कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. मग उद्यापन कधी करावं? त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर जर का बाहेरगावी जायचं असेल, काही अडचणी असेल, मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही, तर मग तुम्ही उद्यापन कसं करायचं आहे? ज्यांना सुतक आहे त्यांनी कसं करायचं आहे? कोणाला मासिक अडचण असेल त्यांनी कशा प्रकारे करायचं आहे? अशा वेळेस आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे? त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात 4ही गुरुवार उपवास करत असतो, पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो, उद्यापन करत असतो. मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडवायचा का? त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुहासिनी भेटल्या नाही तर मग काय करावे? तसेच देवीला नैवेद्य काय दाखवायचा? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला, एक गुरुवार आम्ही बाहेरगावी गेलो, मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे? तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया थोडासाही वेळ न लावता. आता 2025मध्ये एकूण 4 गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळालेले आहेत. आता प्रत्येक महिन्याच्या अडचणीमध्ये एखादा गुरुवार हा जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावं लागतं कामानिमित्त. तसं असेल तर त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही, परंतु तुम्ही उपवास करू शकता. उपवासात आपल्याला खंड पाडायचा नाही आहे. त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. जरी तुम्हाला पूजा मांडणी करता नाही आली तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे. आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी व्रत केलेलं असतं. आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो, मग अशा वेळेस तुमचं जर का मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला ह्या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ह्या व्रताची सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे ते आपल्याला इथे करायचं असतं. 2025मध्ये आपल्याला व्रताचे उद्यापन कधी करायचं आहे आपण ते आता बघूया. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, मग उद्यापन कधी करावं? तर यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा 18 तारखेला आहे. 18 तारखेला चौथा गुरुवार असल्यामुळे आणि त्याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करायचं आहे. आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागत आहे. बघा 18 तारखेला अमावस्या प्रारंभ झालेली आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजेच शुक्रवारी पहाटे अमावस्या लागत आहे. त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरण्यात येणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 संपणार आहे. अशा वेळेस आपण बिनधास्तपणे या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारचं जे काही उद्यापन आहे ते आपण करू शकतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याचं काहीही काम नाही आहे. तर आजच्या आपल्या मेन मुद्द्याकडे आपण बघूया की उद्यापन कसं करायचं. तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ज्याप्रमाणे मागच्या 3ही गुरुवार आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केली आहे, तर याच दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी जी आहे ती करून घ्यायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला आरती करायची. आता सायंकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे. गुरुवारी उद्यापन शक्यतो सायंकाळीच केलं जातं. 3 संध्येच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळी आपल्याला जे काही आहे आपलं उद्यापन ते संध्याकाळीच करायचं आहे. उद्यापनासाठी म्हणजेच गुरुवारी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे आणि तुम्हाला सुवासिनींना जेवायला बोलवायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही
हे सुद्धा करू शकता. सुवासिनींना जेवायला बोलवू शकता. जेवायला बोलवलंच पाहिजे असं काही नाही आहे, पण जर इच्छाशक्ती असेल तुमची तर तुम्ही अवश्य बोलवावं. उद्यापनासाठी आपल्याला 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिकासुद्धा तुम्ही बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे आपल्याला स्वागत आदरातिथ्य करायचं आहे. आधी सगळ्या स्त्रिया आल्यानंतर किंवा कुमारिका आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आपल्याला आसन द्यायचं आहे. देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. शक्य असले तर तुम्ही त्यांचे पायसुद्धा धुवू शकता किंवा नाही धुतले तरीही चालू शकते. शेवटी आपली भावना महत्त्वाची आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. हातावरती एक एक फळ द्यायचं आहे. तुम्ही कोणतेही फळ देऊ शकता. केळी, सीताफळ, सीताफळ असं काही नाही आहे की तुम्ही एकच फळ दिलं पाहिजे. पण शक्य जर असेल तुम्हाला तर केळीचंच फळ द्या, कारण की गुरुवार आहे आणि गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान होणं म्हणजे एक भाग्याचंच काम आहे. तर तुमच्या हाताने त्यानिमित्तानं एक दानसुद्धा होऊन जाणार आहे पिवळ्या फळाचं. व्रतकथेची जी पुस्तक असतात म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मांडणी वगैरे बघून मांडत असतो, ते पुस्तकसुद्धा आपल्याला त्या फळासोबत द्यायचं आहे. त्याच्यावरती एक फूल तुम्ही ठेवू शकता किंवा गजरा, वेणीचं, गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. पान सुपारी द्यायची आहे. त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना अगदी भेटवस्तूसुद्धा देऊ शकतात. आता तुम्ही एक तर चहा करू शकतात किंवा हळदी कुंकूला आल्यानंतर बायकांना आपण जसं केसर, मलाईचं दूध म्हणा, असं तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही ते पेपर कपमध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना दिलं तरीही चालतं. थोडंसं दूध जरी दिलं तरीही चालू शकतं किंवा जेवणाची बोलवण्यासाठी इच्छा असेल तर ते सुद्धा चालू शकतं. त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. या दिवशी शेवटचा गुरुवार आहे. आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया आहेत, आपणही त्यांच्या घरी जातो, त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे. साडी नेसायची आहे. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खणा नारळाने. त्याचबरोबर वाण म्हणून तुम्ही एखादे त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता. आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढे त्यांना देण्याचा प्रयत्न करा. मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते आनंदाने करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. स्त्रियांना उद्यापनासाठी 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलावून त्यांचा जरी मानपान केला ना, म्हणजे हळदी कुंकू, फळ, व्रताचे पुस्तक, कोणतीही भेटवस्तू या एका स्त्रीला दिली तरीही चालू शकतं. तरीही तुमच्या व्रताचे उद्यापन होऊ शकतं. पण नाहीच मिळाली सुवासिनी, कुमारिका तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिचे देवीचे स्वरूप मानून मानपान करू शकता. त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे. देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणत्याही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आपल्याला आरती करायची आहे. आणि आपल्याला आतून कळस नकळत काही चूक झाली असेल तर आपल्याला क्षमा मागायची आहे. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही मांडून घ्यायची आहे. कथा ऐकायची आहे. आपण आणि आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी कुंकू किंवा एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने त्यांना द्यायला सांगितलं तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात. शेवटी आपली भावना महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे तुम्ही योग्य पद्धतीने उद्यापन जर केले तर तुम्हाला त्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच देवी देईल. त्यामुळे तुम्ही आहे त्याप्रमाणे करा. ज्यांना मासिक धर्म व्यतिरिक्त इतर अडचणी असेल, म्हणजे सुतक असेल, विटाळ असेल किंवा इतर काही अडचणी असेल तर त्यांनी जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर त्यांना हरकत नाही. तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. जरी पुढचा पौष महिना लागला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या व्रताचे उद्यापन करू शकता. आता ज्यांचे मध्येच एखादे गुरुवार राहिला असेल, मग पहिला असू द्या, दुसरा असू द्या, तिसरा असू द्या, तुम्हाला जास्तीचे गुरुवार करायची गरज नाही. तुम्ही देखील स्वतः गुरुवारीच म्हणजेच 18 डिसेंबरला तुमच्या व्रताचे उद्यापन आपल्याला करायचं आहे. परंतु 18 डिसेंबरला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर कोणाला अडचण आली, मासिक धर्म असेल तर त्यांनी घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणीही करणारे नसेल तर त्यांनी देखील त्यांच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे. आता काहींना असं होतं की मासिक अडचणी नाही, सुतक नाही, विटाळ नाही, परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे, इमर्जन्सी आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा. तुम्ही तो गुरुवार कोणाच्याही इथे सोडू नका. तुम्ही तुमच्या घरी येऊन उपवास तुम्हाला सोडायचा आहे. जरी पूजा मांडणी नाही करता आली, उद्यापन करता आलं नाही तरीही
त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला उपवास पकडायचा आहे. पूजा मांडणी करा, कहाणी नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आपल्याला जर का कोणी सुवासिनी म्हणून जेवायला बोलवत असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचं आहे. कारण ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते. त्यामुळे आपण हे भोजन स्वीकारायचं आहे. त्यांच्या घरी आपल्याला जाऊन जेवण करायचं आहे. आपला उपवास असला तर आपल्याला उपवास त्यांच्या घरी आपला उपवास जरी त्यांच्या घरी सोडला जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो. परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्याही ठिकाणी, लग्नाच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला सोडायचा नाही आहे. किंवा घरी 2 घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवाष्ण म्हणून जाऊ शकता. किंवा सवाष्ण जेवायला गेल्यावरती परान्नाचा कोणताही दोष लागत नाही. मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही आहे. तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे. कारण आपण एवढ्या भक्तिभावाने 4 गुरुवार पूजा करतो, उपवास करत असतो, व्रत करत असतो. त्यामुळे आपण हा उपवास आपल्या घरीच सोडायचा असतो. एक गोष्ट सांगायची की तुमच्या घरात जर उद्यापन असेल तर तुमच्या घरातील उद्यापन संपूर्ण तुम्ही जे करून घ्या सगळं, आणि नंतर कोणाच्यात घरी तरी जेवायला जर बोलवलं तर जा, कारण तुम्ही त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप जाणार आहात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता काहींना जर का सुतक पडलं, बघा सुतक हे 10 ते 13 दिवसांचं असतं. 10 दिवसांचं, 13 दिवसांचं, 14 दिवसांचं सुतक असतं. मग अशा वेळेस तुम्ही 2 गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये. मग त्यामुळे तुमचे 2 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे. मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास हा धरायचा आहे. जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास हा कंटिन्यू करायचा आहे, जोपर्यंत तुमचे 4 गुरुवार होत नाही तोपर्यंत. मग आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीला जाऊन येतो आणि मग त्यात कुलदेवीची सवाष्ण घालायची असतात. मग तुम्हाला वाटू शकतं की मी शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या सवाष्णी व कुलदेवीच्या सवाष्णी एकत्र घालू शकते का? तर बघा, घालू शकता, पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता, पण त्या वेगवेगळ्या घालाव्या. म्हणजे शेवटच्या गुरुवारच्या मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या सवाष्णी वेगळ्या घाला आणि त्या अगोदर किंवा त्याच दिवशी कुलदेवीच्या नावाने वेगळ्या सवाष्ण घाला. किंवा एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये देखील तुम्ही सवाष्णांना वाढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सवाष्णसुद्धा घालू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर सर्वांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ज्यांना अडचण आहे त्यांची अडचण नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर अगदी तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार. तर व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.